तो हाय गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज मी नवीन ब्लॉग बनवत आहे. तर तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, आम्ही बोट हाऊसवर राहिलेलो. तर इथे तुम्ही बघू शकता आम्हाला एक छोटीशी बोट न्यायला आली. आम्ही परत चाललोय तिकडं, कारण आम्हाला आज जायचे कारगिलला. तर आज आम्हाला खूप मोठं ट्रॅव्हलिंग आहे, त्यामुळं आम्ही आज लवकर निघालोय. आता सकाळचे वाजले, किती वाजले मम्मी? सकाळचे वाजलेत 7:11. आणि ह्या बोटचे ओनर आहेत ही आमची बोट होती. फायनली आता आम्ही या छोट्याशा बोटमध्ये बसलो आणि आम्ही चाललो आता डायरेक्ट पलीकडे. आता आम्ही इथं पोचलोय कोपऱ्यावर. आता इथं आमची ही बस आहे. इथं आम्ही आता बॅग लोड करतो. इथं आम्ही आमच्या बॅग लोड करतो. ही आमची बस आहे. हा बघा, सगळे लगेजवाला पुढे जातात आणि सॅकवाला खाली ठेवते जे लागते ते, कारण आता आम्ही बर्फात जाणार आहे 0 पॉइंटला. इथं आता आमचा प्लॅन चेंज झालेला आहे. आता पहिला आम्ही जाणार आहे सोनमर्गला. सोनमर्ग झाले की आम्ही चाललोय कारगिलला. इथं आता आम्ही एका ढाब्यावर थांबलोय, त्याचं नाव आहे राजा ढाबा. इथं आता आम्ही ब्रेकफास्ट करणार. ही नदी बघू शकता, या नदीचं नाव आहे सिंधू नदी. ही इंडियामधून पाकिस्तानमध्ये जाते. आमचा ब्रेकफास्ट झाला. आता इथं बघू शकतो मी मॅगी घेतलेली. वेदिकानी मॅगी, वेदनी, तनयनी, तिने फक्त परोठा घेतलेला आणि विराजनी पण मॅगी, ह्यांनी पण मॅगी घेतलेली. आता आम्ही चाललो डायरेक्ट सोनमर्गला. इथं आता सगळ्यांचा ब्रेकफास्ट झालेला आहे, तर आम्ही चाललो. आम्ही एका स्पॉटला थांबलो. इथे सगळे फोटो काढतात ते. इथं आम्ही मॅगी खातोय, कोण तनय आणि मी. इथं मॅगी खातोय आणि बाहेर सगळे फोटो वगैरे काढतात ते. इथं सगळं इथून तुम्ही व्ह्यू बघा. इथं आम्ही सगळे फोटो सेशन करतोय आणि तिकडे रील्स चालू आहेत मम्मी पप्पांच्या, आणि तुम्ही इथून व्ह्यू बघा. जॉर्जिला पास पाशी आलोय. तुम्ही इथं मागं बघू शकता. त्यानंतर आम्ही 12.5 फुटावर आलेलो आहे. आणि इथं बघा 12,500 फुटावर आलेलो आहे. माझ्या मागं बघा. मी सगळ्यांना फ्राईड राईस सांगितलंय. आता एका दरबारला जेवायला थांबलोय. आमचे जेवण झाले आणि पुढे तुम्ही बघू शकता कारगिल वॉर मॉरल्स ते सगळं लावलंय. आणि इकडं आपल्या इंडियाचा फ्लॅग, खूप मोठा फ्लॅग आहे हा. आणि तुम्ही इथून व्ह्यू बघा चारी बाजूचा. इथं थोडासा बर्फ दिसतोय. आम्ही येताना मध्ये खूप बर्फ होता, चारी बाजूनी बर्फ. इथं आमचं लंच झालेलं आहे. आता परत चाललो आम्ही डायरेक्ट गाडी. तर आता आम्ही इथं कारगिल वॉर मेमोरियल मध्ये आलोय. इथं जिथं कारगिल वॉर झाली तिथले मेमरीज इथं आहेत. हे जे स्टॅच्यूज आहेत त्यांनी ते इथं शहीद झालेत या वॉरमध्ये. आणि इथं खूप रूल्स आहेत. या दगडावर चालायचं नाही, ह्याच्यावर बसायचं नाही, त्याच्यावर नाही बसायचं, फक्त रोडवरून चालायचं. आणि काही असे ठिकाण आहेत जिथंच फोटो काढू शकतो, आतमध्ये फोटो काढू शकत नाही. तर मी तुम्हाला आतमध्ये दाखवू नाही शकत. तुम्ही समोर फ्लॅग बघा आणि साईडला एक तोफ. ते एक जेट प्लेन आहे C-1538. तिथं जे आता सैनिक बघितले ते थोडा मोठ्या पदवीवर होते, म्हणून त्यांचे तिथं स्टॅच्यूज लावलेत. इथं बघू शकता हे सगळे सैनिक आहेत जे वॉर मध्ये शहीद झाले. इकडं बघू शकता. इथे तुम्ही बघू शकता ओपी विजय ही आहे अमर जवान ज्योत. इथे जे अमर झालेत त्यांच्यासाठी आग 24 तास चालू असती, 12 महिने 24 तास.
आता आम्ही आतमध्ये जाऊन आलो. आम्हाला एक छोट्याशा स्क्रीनवर आम्हाला सगळं दाखवलं त्यांनी कसं काय झालं. तर आतमध्ये म्युझियममध्ये पण गेलं तर तिथं कॅमेरा शूटिंग अलाउड नव्हतं. तिकडं सगळ्या रायफल्स ठेवल्या. त्याच्यानंतर कोण कोण सैनिक तिथं हे होते त्यांचं होतं. त्याच्यानंतर भरपूर काय काय होतं आतमध्ये. आमच्या बॅगा खाली घेतात ते तिथं बघा. आमच्या सगळ्या बॅगा खाली आलेले आणि इथून जो सीन आहे हा बघा, हे आमचं हॉटेल आहे अख्खं. तुम्हाला बाहेरून दाखवतो. विराज इकडे तुम्ही इकडून व्ह्यू बघा. अख्खं हे हॉटेल आमचं. इथं तनय आणि वेद आहे. हा वेद तनय. बहुतेक आम्ही आमचे रूम बघतोय. पहिला फ्लोर आहे. वरती आम्ही पडत आलो. लय रेंजर दम लागतो इथं. पूर्ण काकी मम्मी दीदी सगळी इकडे बघू शकता. अख्खा लडाख. हे आहे आमचं हॉटेल. तर बघू शकता. आणि इथून व्ह्यू. रूम आहे गणेश काकाची 404. इथून आता आलं. डस्टबिन, कपाट, बेड सगळं. बाथरूम बघू आपण. बाथटब आहे का. बाथरूम यांचं खूपच मोठं आहे. इथं लाईट नाही सध्या. कमोड आहे नाही तर बाथटब नाही आहे. ही त्यांची रूम आहे. परत बाहेर गेला. काकाची आहे 404 आणि ही 405 आमची आहे. आपण बघू शकता आमची पण. परत आज जाऊ. इथं पण सेम बाथरूम. बाथरूम खूप मोठे आहे यांचं. परत बाहेर आलं. पडदे खोलले. बाहेर सगळं दिसतं. ते सगळं म्हणतात ते आम्ही मार्केटला जाणार आहे. ज्यांना मार्केटला जायचं त्यांनी जावा. ज्यांना झोपायचं त्यांनी झोपा. मी बहुतेक मार्केटला जाईल कारण आम्हाला तिथून क्रिकेटच्या बॅट घ्यायच्यात. आम्हाला टोटल किती बॅटी घ्यायच्यात. तुला एक, मला एक, 2, 3, विराजला 3, वेदला 4. आम्हाला टोटल 4 बॅटी घ्यायच्यात. 3 सीझन 1 टेनिस. रूम नंबर आहे 405. गणेश काकाचा 404. त्याच्यानंतर पूनम काकीचा नंबर आहे 403. ही त्यांची रूम आहे. आणि ही आहे 402 सूर्यवंशी काकाची रूम. तुम्ही बघू शकता यांची रूम. सगळ्यांची रूम सेम आहे. आता भेटू मार्केटला जायच्या वेळेस. आता आम्ही चाललो मार्केटला. मम्मी आणि काकी सगळे रूम मध्ये आहेत. आम्ही सगळे पोरं, माझं सदरी वेद आहे, काका आणि सगळी पोरं आम्ही चाललो कारण आम्हाला मार्केटमधून घ्यायच्यात बॅट, क्रिकेट बॅट. आता आम्ही मार्केटमधून आलेलो आहे. आता आम्ही चाललो डिनर करण्यासाठी. तर बघू आज डिनरला काय काय. आला इथे सगळे बसलेले आहेत. इथं चिकन आहे. इथं आहे राईस. ये क्या है भैया. दाल है. दाल आणि पनीर आणि मिक्स व्हेज. इथं सगळं सलाड वगैरे. तर आम्ही बसल्या जेवायला. तर परत रूममध्ये चालले. आता मी जेवायला घेतलं. सूप पिलं फक्त. मला खूप डेंजर थंडी आजत होती कारण मी चप्पल घातली. सगळ्यांनी शूज घातल्यानंतर नाही वाटत आहे. हे पूर्ण पॅक इथून तुम्ही इथं बघा. कान टोपी, स्वेटर, आतमध्ये टी शर्ट वगैरे, जीन्स. फक्त स्लीपर घातली म्हणून मला पायामुळे अख्ख्या अंगाला थंडी असते. म्हणून आता मी सॉक्स घालून परत जाणार आहे. आम्ही आमच्या रूममध्ये चाललेलो आहे. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.